थँक्यू विनोद. पुन्हा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं SRGS 40+ चषक मध्ये हार्दिक स्वागत. क्वार्टर फायनलची मॅच, इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश कर फाईट बॅक करेल तो दातिली 40+ संघाबरोबर. सलामीची जोडी आपण पाहू शकता, जयेंद्र आणि संदीप ही जोडी. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण, मिड विकेटला मिड ऑनला, ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर्स. हो, स्लॅश केला यावेळेला, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. गोलंदाजी मार्कवर केशव येतोय, केशव महाराज नर्मदा परिक्रम करून आले ते देखील आपल्या समाजातील आपण बघितलं तर भवन महाराज 5 वेळा नर्मदा परिक्रम करून आले आहेत आणि 6व्यांदा देखील ते जाणार आहेत, 7 पूर्ण करणार आहेत. 3 महिने 90 दिवस. केशव पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गड मार्क होतो, टाकला संदीप. ओ, डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला ड्राइव्ह करत होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. केशव पुन्हा गोलंदाजी मार्कवर फुल टॉस आहे यावेळेला, व्यवस्थित मिडल होत नाहीये. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फरकात आपण पाहू शकता 2. पॉवर प्लेचा षटक आता क्वार्टर फायनलची मॅच, जो जिंकेल तो संघ दातिली बरोबर सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल आणि तिथून जो संघ जिंकेल तो देसाई बरोबर फाईट बॅक करेल. 40+ ची आज आपण तर मेगा फायनल देखील आहे. क्वार्टर फायनलची मॅच चालू आहे. केशव राईट आर्म ओव्हर द गड्डा मारा करतोय. हो, बॅकफुट गेले. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने उडवला चेंडूला. चेंडू चालला यावेळेला थर्डमॅन सीमारेषा पार ऑन द टोस. थँक्यू. धावसंख्या धाव फलकात 6 धावा. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलंय बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून. केशव पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला जयेंद्रला आपण पाहू शकता. जयेंद्र पाटील 6 धावा धाव फलकाती लागल्यात अगसनगाव एंडकडून. पुणे तर बॅकफुट गेलाय, स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका, चेंडू चाललाय पॉइंट सीमारेषा पार चौकार. एकडीचे 2 चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचे टाकले, बॅकफुटर गेले आणि स्क्वेअर कटचे लाजवाब फटका बघायला मिळाले 2. केशव कमबॅक करतो का पाहिजे. हो, फटका चांगला यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, जबरदस्त चेंडू फीड होईल. 2 धावा संदीपने कॉल दिलाय. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता राजेश पाटील आहेत. 12 धावा धाव फलकातील लागले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. धाव फलकाती लागल्यात. पछाता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. अरविंदचा वापर केला जातोय. अरविंद आहेत, मनोज आहेत. आज 40+ संघटनेच्या अध्यक्षांनी काय गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा मानकर देखील ठरले होते. कॅश प्राइज देखील त्यांना 3000 मिळाले होते. सर्व समालोचक गुणलेखकांना देखील त्यांनी कॅश प्राइज दिली त्यांच्या माध्यमातून. 12 धावा धाव फलकाती लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय बॅटिंग केले जयेंद्रने. 2 खूप चांगले आपण बघितलं, ऑफसाईडला खूप चांगले चौकार बघायला मिळाले. एक ऑन द टोस आणि एक आपण तर बॅकपुढे जाऊन स्क्वेअर काढचा लाज जवाब फटका. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 12 धावा. अरविंद गोलंदाजी मार्कवर 12 धावा धाव फलकाती लागल्यात. ऑन साइडला आता शॉट आपण केशवला पाहू शकता. हो, कार्पेट ड्राइव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला या वेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत.
धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 14 धावा. बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळते संदीपच्या माध्यमातून. का त्याला माहिती आहे क्षेत्ररक्षक भरपूर आता दूरवरती आहेत. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीप कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता. ओ गोल्डन मॅन गोरख मामा. सोपान पाटील मला ही चेन जर भेटली ना तर मी हा वर्ष हंगामच कॉमेंट्री करणार नाही. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. धाव संख्या धाव फलकावर ते आपण पाहू शकता या बेला 15 धावा. गोल्डन मॅन. कोण म्हणतो मार्केटमध्ये मंदी आहे. गोरख सारख्याकडे पाहिलं तर असं वाटतं मार्केटमध्ये तेजी आहे. 15 धावा. अरविंद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. शफल झाले. हुक करायचा होता या वेळेला. एक धाव मिळते इथे. धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता 16 धावा. 16 धावा धाव फलकात लागल्यात. तर गोरख मामा यांच्याकडून बघा 3 षटकासाठी कॅश प्राइज आले 1000चं. अरविंद गोलंदाजी मार्क फर्स्ट टाकला. संदीप पटका चांगला टाका वाजलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनला. बॅटर बाद होतोय. राजेश आहेत तिथे. पुणेतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत. आदेश भगत तुमची सर्व खेळाडू तुमची वाट पाहत आहेत की पुढच्या वर्षी तुम्ही कधी संघात येणार आणि येणार. सांगितलं त्यांनी आताच की बाबा पुढच्या वर्षी मी येणार आहे. तेजस येणार आहे. तर गोल्डन मॅन गोरख मामा यांचा सन्मान केला जातोय. सुप्रील मात्रे यांच्या शुभ असते. विनोद बघा असं वाटतंय ना आज मार्केटमध्ये मंदी नाही. गोरख सारखे आल्यानंतर सोनार खुश होत असतील. म्हणते या शेट काय 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 म्हणत असतील या लोकांना. क्या बात आहे. गोल्डन मॅनचा सन्मान होतोय. काय होऊन जरा गोल्डन मॅन साठी आमच्या मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण. अरविंद ओ क्लासिकल कव्हर ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चालला यावेळेला. एकच धाव खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव संख्या धाव फलकात 17 धावा आपण पाहू शकता. या षटकात आपण तर 5 धावा आल्या. 5 चेंडू मध्ये एक विकेट देखील गेले आहे. अंतिम चेंडू काय वापसी केली बघा अरविंदने. स्ट्राईक केला आपण पाहू शकता. जयेंद्र संदीप सारखा बॅटर बाद झालाय. अरविंद राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ओपनिदा सरळ बॅटने खेळतोय. मिड ऑन वरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली. राजेश येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त 6 धावा आल्या त्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत फलकात आपण पाहू शकता तब्बल 18 धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. विनोद पाटील आमच्या मोबाईलकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांनी हे दृश्य पाहिलं नाही. क्या बात आहे. चालेल बघा 3 षटकासाठी गोरख मामा यांच्याकडून ₹2222 क्या बात आहे.
18 धावा झाल्या आहेत 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कॅश आली आमच्याकडे 2222 रुपये. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या पहिला मनोज येतोय. जयेंद्रला आपण पाहू शकता. 18 आपण 12 चेंडूचा खेळ झाला. 18 धावा आल्यात. पुढील 12 चेंडू मध्ये किती धावा येतात पाहायचंय. कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला कोणत्याही तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आयोजन कमिटीच्या माध्यमातून. पावणे 3 होऊन गेलेले आहेत. अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. मनोज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला जयेंद्रच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. ओ चांगला चेंडू. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. फ्रंट फुटर आले होते यावेळेला. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला फ्रंट फुटर जाऊन चालणार नाही. बॅक फुटर जायला लागेल तुम्हाला तरच तुम्ही स्कोअर कार्ड करू शकता. डॉट चेंडूची समाप्ती. मनोज पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. अगसनगाव एंड कडून स्ट्रायकरला जयेंद्र. अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण मनोजनी पाहिले की फुटवरचा वापर होत नाहीये. सफल होत आहेत फक्त. त्यामुळे तो ऑफ स्टंप पकडून चेंडू गोलंदाजी करतो. यावेळेला चांगली गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी इथून. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. जबरदस्त कमबॅक. हवेमध्ये यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 20 धावा दाखल करते. आपण पाहू शकता. या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. काय गोलंदाजी केली जाते काटे फोर्टी प्लस संघाच्या माध्यमातून. मनोज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. एज आहे इथे. चेंडू सीमा पार जाणार नाही. गती कमी झाली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. जयेंद्र वेगाने धावतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. 22 धावा दाखल करती लागल्या आहेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात चांगली गोलंदाजी करतोय मनोज. मोठे फटके मारू देत नाही. अजूनही संदेश सारखा बॅटर येणं बाकी आहे. एष्ट्या उद्ध्वस्त. बॅटर बाद. 1 चेंडू बाकी आहे. जयेंद्र बाद झाला. त्या नवीन बॅटरचा संदेश येतोय. 22 धावा झाल्या आहेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे षटकातील. 1 षटक अजून देखील बाकी आहे. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे. काटे संघाने काय गोलंदाजी केली. खास करून अरविंदचं कौतुक करेल. मनोजचं देखील कौतुक करेल. संदेश पाटील. संदेश आणि आपण पाहू शकता याला नौस्टॅकला कैलासला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करायचा होता. यावेळेला चेंडू लॉंग स्टंपला निघून चौकार. सव्वीस धावा झाल्यात 18 चेंडू मध्ये. बर अजूनही 5 आपण 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 झाल्यात. 5-6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक बाकी आहे.
त्यानंतर जो संघ जिंकेल तो दातील बरोबर सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल. अर्जुनभाई पाटील आले आहेत. पहिल्या सामन्यात ते मार द मॅच राहिले होते. गोलंदाजी चांगली केली, बॅटिंग चांगली केली. 5 धावा देताना 2 बॅटर बाद केले. कैलास पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. अर्जुनभाई पाटील 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष. 3 षटकासाठी गोरख मामा यांच्याकडून रुपये 2222 मिळणार आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट एक क्षेत्ररक्षण. आपण डिपिश कव्हरला पाहू शकता. आडव्या बॅटने ऑन साइडला वळवलंय, चेंडू वेगाने चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिसफील्ड झाले. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकाती 28 धावा. 28 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्जुनभाई पाटील गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. तर शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकाला आता कोणत्या पोझिशनला पाठवतात पाहिजे. मिड ऑन रिजनला पाठवतात. अर्जुनभाई पाटील गोलंदाजी मार्कवर टाकला. कैलास, हो चांगला चेंडू या वेळेला पडल्यानंतर बाहेर काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती होते. फ्लाइट देखील देत आहेत. थोडंसं लेग स्पिन देखील त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 28 धावा धावफलकात आहेत. अर्जुनभाई पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला आपण तर चेंडू यावेळेला मिड विकेटला खेचलाय. चेंडू 1 धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहिजे. नकार देत आहेत. 29 धावा धावफलक ते पण पाहू शकता. चेंडू बाकेत अजून या षटकातील फक्त आणि फक्त विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमी धावा आल्यात. पहिल्या 2 षटकात आपण पहिले तर विचार केला तर 18 होते. आपण त्यानंतर मात्र अरविंदचं षटक खूप चांगलं राहिलं. मनोजने देखील चांगली गोलंदाजी केली. 29 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश पाटील काय करतो पाहिजे आता इथून. अशोक पाटील देखील बघा दुपारच्या भोजनाचा आपण तर आज उपवास आहे. थोडस फराळ करतायत. हा चेंडू स्वीप करायचा होता यावेळेला. पंच वाईड चिकून करतायत. भर धावसंख्येत आपण 30. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तीन चेंडूचा खेळ बाकी. अर्जुनभाई पाटील स्ट्राईकला संदेश. ओ लेटकेट केले यावेळेला. चेंडू थांबून आलाय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ बाकी. काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी. काटई 40 प्लस संघाच्या माध्यमातून 31 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईकला कैलास. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय अर्जुनभाई पाटील. स्ट्राईकला कैलास तांडेल. पंच केला या वेळेला. चेंडू वेगाने चाललाय. लॉंग अपला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव. 32 धावा. अंतिम चेंडू. संदेश पाहिजे काय करतो आता इथून. शेवट गोल करतो का पाहिजे. अर्जुनभाई पाटील खूप चांगली गोलंदाजी केली. चांगला चेंडू आपण आता अडवला इथे. अन्यथा चौकार बघायला मिळते. 33 धावा. 34 धावांचं लक्ष या षटकात धावाले फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 6 धावा आल्यात. काय गोलंदाजी केली बघा ना. जबरदस्त कमबॅक बघायला मिळालंय. पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल आपण 12, त्यानंतर 6 म्हणजे 2 षटकात 18, त्यानंतर 8 आणि आता आपण बघितलं धावा आल्या तब्बल 7 आलेत. जबरदस्त कमबॅक. 33 झालेत. 34चं लक्ष. इथून कोणता संघ आपण तो सेमी फायनल मध्ये पोहोचतोय जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद.
मैदानामध्ये सामना सुरू आहे 6वा. ही उपउपांत्य फेरी आहे क्वार्टर फायनल क्रमांक 2 आजच्या दिवसातील. आपण बघतात बेतवडे आणि काटईमध्ये. बेतवड्याने एकूण धावा केल्या 33 आणि 34 धावा करायच्या आहेत. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईला 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये 8.5 धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखायची विजयासाठी. तो गोरखमामा संत याच कडून सलग 3 षटकार ठोकल्यास एकूण पारितोषिक 2222. बघा VIP नंबर आहे त्यांचा आणि तेच बक्षीस त्यांनी या ठिकाणी लावलेले. 3 षटकार ठोका आणि 2222 इथून मिळेल गोरखमामा संते मॅन फ्रॉम उसरगर. गोल्डन मॅन म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि बघा गोल्डन मॅन असताना देखील आपला मुख्य व्यवसाय त्यांनी बंद नाही केला. आजही अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा वडापावचा स्टॉल सुरू असतो आणि गळ्यामध्ये त्यांच्या आपण बघाल सोन्याच्या चैन जबरदस्त आपण बघतायत. सलामीला बॅट्समन त्या ठिकाणी गेले आहेत. आपण बघतायत मनोज अरविंद आहेत आणि राजेश. पहिल्या मॅच मध्ये सलामीला आले नव्हते. यावेळेस आपण बघतोय आता सलामीला आलेले. टार्गेट 34 आहे. काटई संघ बघूया पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी राहिली माथाडीच्या अगेन्स्ट. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळतात. तर बॉलिंग मार्कवर पद्माकर येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये पद्माकर नव्हते आणि त्यांच्या येण्याने आता मात्र बॉलिंग मध्ये स्ट्रेंथ इथून जबरदस्त वाढताना आपण बघताय. बॉलिंग मार्क तयार त्या ठिकाणी आपण बघतात पद्माकर. स्टार्किंगला राजेश. हा चेंडू यावेळेस थोडासा दूर ठेवला होता ऑफस्टम्पच्या. अप्रतिम गोलंदाजी एक काळ गाजवलाय. ओरमच्या माध्यमातून रेग्युलर क्रिकेट गाजवलेलं आहे आणि आपण बघितलं की किती पेस होता त्या काळामध्ये. ओपन क्रिकेटही भरपूर खेळलेले आहेत. कष्टपैलू खेळाडू म्हणून टीम मध्ये भूमिका होती. एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून नेहमी त्यांच्याकडे बघितलं जायचं. हो अप्पर कट करतायत. पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने. सुंदर तंत्र या ठिकाणी फटक्यामध्ये. मिळतील धावा 4. सुरुवात होते डावाची या ठिकाणी आपण बघताय. या चौकाराने चांगला फटका होता. मागचा चेंडू थोडासा पुढे होता. थोडासा शॉर्ट अप लेत होता. बॅकफूट होते गेले. या फटक्यासाठी जागा बनवली. बघितलं ऑफसाईडला डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. यावेळेस मात्र आपण बघता या फटक्यानंतर एक फिल्डर तिथे सरकवलेला आहे डीप मध्ये. पॉइंटला ऑन साइडला काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघताय. पद्माकर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ कट करतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 6. टार्गेट आहे 34 धावांचं. 8.5 धावांची आवश्यक गती आहे. फार मोठं टार्गेट नाहीये. पुन्हा एकदा काटेची बॉलिंग या मॅच मध्ये चमकली. अर्जुनभाई पाटील यांनी अखेरच्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या. मनोज यांनी 8 दिल्या. अरविंदने 6 दिल्या. केशव महाराजांनी 12 धावा दिल्या आहेत. हो संपर्क नाहीये. फार वेगवान चेंडू होता. वेगाने बीट केले. बॉलिंग मार्ग पद्माकर. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण बघतायत. लॉंगॉनचा फिल्डर मिड विकेटला आणलेला आहे. तो स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकवत आहे आणि ऑफसाईडला आपण बघतात फिल्डर त्या ठिकाणी पॉइंटला. यावेळी चेंडू स्टिअर केलाय. गलीमध्ये चेंडू जातोय.
केवळ एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली ती म्हणजे एकूण 6 धावा झालेल्या आहेत. 7 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आपण बघितलं जरा 34 27 धावांची इथून अजूनही गरज आहे विजयासाठी. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात राजेश पाटील. स्ट्राईकवरती अरविंद. मागच्या मॅचमध्ये अरविंदने खूप चांगली बॅटिंग केली होती. बघूया या मॅचमध्ये तोच परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय का. पद्माकर पुन्हा एकदा राऊंड दी विकेट येत आहेत. हो पंच केला कव्हरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय अरविंद पाटील. चालताना मला वाटतं धावताना त्यांचा पाय त्या ठिकाणी थोडासा मुरगळलेला आहे. दुखापत जास्त असेल, वेदना होत असतील तर आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, रिलीज स्प्रे आहे, तो तुम्हाला दिला जाईल. गरज असेल तर जरूर मागून घ्या. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका. तर खूप चांगलं षटक आपण बघताय. धावा धावफलकावरती एकूण झाल्यात 11. पद्माकर भोईर एक वेगवान गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज. त्याच्या येण्याने बॉलिंगमध्ये स्ट्रेंथ वाढली. पण पद्माकरच्या अगेन्स्ट 11 धावा आल्या आहेत. त्यामुळे इथून आता चिंता करण्याची फारशी गरज नाही आहे काटेईला. आणि दोन्ही बॅटर व्यवस्थित त्या ठिकाणी बॅटिंग करत आहेत. 34चं टार्गेट आहे आणि अजूनही इथून 23 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. लहान मुलं आलेली आहेत बघा. मिकीला या ठिकाणी आवाज येत आहे. मिकी माऊस सबका पसंदीदा, सबका चहीदा. मिकी माउस को लेके जाइए घर पे आपके. खाना पीना खिलाइए उसको, चाय पिलाइए. बघा मुलं म्हणजे देवाघरची फुलं. निरागस असतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. आपण लहान असतो तेव्हा असं वाटतं की मोठं कधी होणार. मोठं झाल्यावर वाटतं की लहान होतो तेच बरं होतं. इतकं गुंतागुंतीचं आयुष्य. हलक्या हाताने शेअर करतात. ओ फिल्डिंग जबरदस्त शॉट दरम्यानला. गुड फिल्डिंग. केवळ एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 12 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतायत सुनील भोईरला 5 रन करण्यात आलेले. आज बॉलिंग काटायची जबरदस्त राहिली. असं वाटतं बॉलिंगचा सराव खूप जास्त झालेला आहे. पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ राहिला. 38 वरती रोखला. माताडीला या मॅचमध्ये 33 वरती रोखलेलं आहे. आणि दीपक चौधरी आज टीममध्ये नाही आहेत. रमेश मात्रे तर जातच नाहीत. हा डॉट बॉल येतो. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आपण बघतायत. पण उद्यापासून सचिन ठाकूर असतील आपल्या स्पर्धेमध्ये. उद्यापासून पडलेची 40 स्पर्धा सुरू होते. उद्यापासून याच मैदानावरती साबेची रेग्युलरची स्पर्धा सुरू होते. कट करतायत. फिल्डर आहेत. वेल स्टॉप. काय फिल्डिंग आहे बघा. क्षेत्ररक्षक संजय पाटील होते. काय दक्ष होते. एकदम सावध होते. आणि गलीमधला फिल्डर, थर्ड मॅन मधला, फाईन लेगचा फिल्डर किंवा पॉईंटचा फिल्डर नेहमी त्याने तिथे सतर्क राहायला हवं. कारण तिथे जेव्हा चेंडू येतो तेव्हा प्रचंड वेगाने येतो. जेव्हा फलंदाज स्ट्रोक खेळतात, कट करतात, बॅटची एज लागते जेव्हा चेंडू फार वेगाने येत असतो. समोर खेळतायत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती आपण बघतोय सुनील यांची. धावा धावफलकावरती एकूण 13 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे 34 म्हणजे अजून 21 धावा करायच्या आहेत विजयासाठी. सुनील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. धावचीची संधी आणि बघूया फलंदाज झालेले आहेत बाद. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज राजेश. बॅक टू द डगआउट.
न्यू बॅटर मैदानावर येत आहेत मनोज पाटील. नॉन स्ट्राईक एंडला पहिला गडी बाद झालाय काटाईचा धावचेच्या रूपाने. राजेश यांना चेंडू मिडल करता आला नाही, तिथल्या तिथेच चेंडू थांबला. दुसऱ्या बाजूने अरविंद निघून आले होते. राजेशला मात्र नॉन स्ट्राईक एंडला पोहोचता आलं नाही. हो, उसळणारा वेगवान चेंडू. हा डॉट बॉल येतोय. काय षटक राहिले या षटकामध्ये बेतवड्याने केलेले आहे. कमबॅक आपण बघतायत. या ओव्हरमध्ये धावा आल्यात, केवळ 2 धावा आल्यात. काय कमबॅक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. पद्माकर यांचं षटक जिथे 11 धावा आल्या, पण या ओव्हरमध्ये आपण बघतायत 2 धावा आल्यात. एकूण 13 धावसंख्या धावफलक बघतोय. 21 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूत 21. पहिल्या 12 मध्ये 13 आले आहेत. पुढच्या 12 मध्ये 21 करायचे आहेत. मैदानावरती आपण बघताय त्या ठिकाणी. तर बघा आमचे कॅमेरामॅन मुंब्रा देवीचे मंदिर त्या ठिकाणी दाखवत आहेत झूम करून आपल्याला अगदी जवळून. तर नक्कीच आपण दर्शन घेऊया. मुंब्रा देवी माते की जय. तिची सगळ्यांवरती नेहमी कृपादृष्टी असते आणि नेहमीच आपल्या आखेला धावणारी ही मुंब्रा देवी आपण बघतायत. कॅमेरामॅन आमचे अत्यंत चांगलं कार्य करतायत. कॅमेरामॅन कुठून काय शोधून काढते हे सांगणं कठीण आहे. आत्ताच एक व्हिडिओ आम्ही बघितला इरफान पठाणचा, जे प्रसन्न नावाचे कॅमेरामॅन इंटरनॅशनल मॅच कव्हर करत होते. 80 लाखाचा कॅमेरा तो होता आणि त्यांनी दाखवलं की इरफानने सांगितलं की वो सबसे टॉप पे बैठे हुए जो तीन जो प्रेक्षक है, जो दर्शक है, उन्हें हमें दिखाइए. तर त्याने दाखवलं झूम करून. 80 लाखाचा कॅमेरा बघा. इंटरनॅशनल लेवलला काय कॅमेरे महागडे वापरले जातात. ओव्हर द बॉल रेड समोर, अगदी स्क्रीनच्या समोर हा चेंडू अडवलाय. काय फिल्डिंग झाली. फिल्डर होते त्या ठिकाणी डीप मध्ये कैलास तांडेल. आजही ती चपलाई, ती चतुराई, तोच वेग पायांमध्ये. जणू काय पायांना चाकं लावल्या, इतक्या वेगाने आले होते. लॉंग ऑफ वरनं चेंडूला थांबवलंय. आणि अशी फिल्डिंग मी नेहमी म्हणतो की बॅटिंग करणाऱ्या संघावरती दबाव टाकणारी असते. धावा येत आहे 2. धावसंख्या धावफलक कधी 15. ओ प्रहार केलाय. फिल्डर येत आहे. झेल कठीण आहे पण काय एफर्ट्स होते. संदेश बघा आजही संदेश काय जबरदस्त फिटनेस आहे. किती वेगाने आले होते. जवळजवळ 10 ते 12 बॉलांचं अंतर फार वेगाने त्याने पार केलं आणि त्यानंतर खूप सुंदर प्रयत्न झाला. चहा आलेला आणि बाईंना चहा पहिले द्या. पहिले राजा को दीजिए, बाद में प्रजा देखेगी. हा चेंडू ऑफ स्टंप वरती आपण बघताय. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. टार्गेट फार मोठं नाहीये, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये सुनील भोईरने केवळ 2 धावा दिल्या. आणि या ओव्हरमध्ये आपण बघतायत बॉलिंग मार्कवर संदीप भोईर 3 बॉलमध्ये 4 रन आहेत. टॉप आहे. जेल कोण घेणार प्रश्न आहे, पण खूप दूर पडलाय. 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती झालेली ती म्हणजे एकूण 19 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडूत 15 करायचे आहेत. काटाई संघाला एखादा मोठा हिट हवा या क्षणाला. तो हिट जर आला, तो मोठा फटका आला तर मात्र या मॅच मध्ये काटाई कमबॅक करेल. अन्यथा बेतवडे संघ आणखीन दबाव वाढवेल यात शंका नाही. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 6 आलेले आहेत. आता 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. प्रेक्षित मात्र जबरदस्त मूडमध्ये आहेत. बक्षिसांचा वर्षाव पहिल्या मॅचमध्ये केला होता. आमचे सुदाम चव्हाण ही सगळी मंडळी आलेली आहेत. बाईंच्या सोबतीला जे नियमित असतात. 8 बॉल 15 ची गरज आहे. मनोज पाटीलला इथून मात्र प्रहार करावा लागेल, अटॅक करावा लागेल. ओ हवेत आहे झेलची शक्यता, पण बघा 4 फिल्डरच्या मध्ये हा चेंडू पडलाय. हा झेल होऊ शकला असता, पण तो प्रयत्न झाला नाही. तो त्याच्याकडे बघतोय, हा याच्याकडे बघतोय आणि हा त्याच्याकडे बघतोय, असं झालं. आणि अशा प्रकारे ही एक धाव. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे विजयासाठी.
हो बॅटवर व्यवस्थित आला नाही. इथून मात्र एक धाव फार वेगाने पूर्ण होते. अशा प्रकारे या षटकात जे होते समाप्ती आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 विजयासाठी अजूनही आपण बघितलं जरा 13 धावांची करते. तर बॉलिंग बघा, बॉलिंगचे अनेक ऑप्शन आहेत, संदेश आहेत, गुरु आहेत. पाणी हवंय का? पाणी घेऊन जा कोणीतरी मैदानात, पाणी घेऊन जा, जा जा पाणी घेऊन जा. 6 बॉल आणि विजयासाठी हव्यात एकूण धावा इथून 13 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 2 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या म्हणजे 8. मिकीला लिफ्ट भेटलेली आहे आणि मिकी गाडीवरती आलाय. क्या बात आहे मिकी माऊस. होया 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. स्ट्राईक वरती अरविंदला यायचे, नकार दिलाय मनोजने. मनोजला आता इथून मात्र सूत्र आपल्या हातात घ्यावी लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, कारण त्याशिवाय आता पर्याय उरला नाही. 12 करायचे आहेत. 5 बॉल मध्ये अंतिम षटक घेऊन येत आहेत संदेश पाटील. हो हो हो, संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार मनोज पाटीलच्या बॅट मधून. नवीन बॉल भेटेल नाही, नवीन कधी पण नवीन दादा, आपला नियम कालपासून लागू आहे. नवीनच, पण नवीनची वाट बघणार नाही, जुना शोधायला जातील. माणसं लावलेली आहेत, युद्ध पातळीवरती काम सुरू आहे, पण तितका वेळ नाही आपल्याकडे. मॅच बॉल भेटला म्हणजे मॅच भेटल्यासारखी आहे. आता 6 ची गरज आहे 4 बॉल मध्ये. चेंडू शिल्लक आहे 4 आणि 6 ची गरज आहे. या षटकाने काटेरी संघाच्या आशा पल्लवी झाल्यात. आणखीन एक फटका ऑन साइडला, फिल्डर येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, जयेंद्र होते, 2 धावा. हो नाही हो नाही हो नाही, असं वाटलं की कबड्डी खेळतात की काय. ज्या पद्धतीने एखादा रायडर मैदानावरती उतरतो तशा पद्धतीने अरविंद यांची ती पोच आपण बघितली. या 2 धावा आल्यात. आता करायच्या 3 बॉल मध्ये 4. मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचले आहे. काटेही पोहोचेल
पुढच्या फेरीत की इथून मात्र वेतवडे बघा आम्हाला आधी सांगितलं की मॅच तापू नका प्रेशर वाढू नका बऱ्याचदा असं घडतं पण शेवटी आमचं काम आहे तर 3 चेंडू 4 धावांची गरज आहे कंपल्सरी नियम आहे बघूया 3 बॉल 4 ची गरज विजयासाठी हव्यात बॉलिंग मार्कवर संदेश स्ट्रायकिंग इनला बॅटर मनोज पाटील ज्याच्या षटकाराने काटे संघाला विजयाचं स्वप्न दिसू लागलेले आहे हो चांगला चेंडू टॅप केलाय पॉइंटला फिल्डर कव्हर पॉइंटला एक धाव पूर्ण आणि बघा काय घडलंय इथे आणि बघा या क्षणाला मनोज बाद झालेले मोठा झटका बसला मैदानावरती इक्वेशन आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 आणि विजयासाठी हव्या 3 धावा व्हॉट मॅच सामना होता कुठे आला कुठे कोण जिंकेल या मॅच मध्ये बेतवडे की काटेई काटेई की बेतवडे कोण खेळेल दातिवली संघाची पुढच्या मॅच मध्ये उपांत्य फेरी क्वार्टर फायनलची मॅच येणारे चेंडू 2 विजयासाठी हव्या धावा 3 द न्यू बॅटर मैदानावर येत आहेत सोमनाथ न्यू बॅटर मैदानावर एंटर झालेले आहेत चेंडू शिल्लक आहे 2-3 धावांची गरज आहे स्ट्राईक वरती त्या ठिकाणी बॅटर येत आहेत अरविंद सोमनाथ दोन बॉल 3 ची गरज हाय व्होल्टेज हो थांबलेले आहेत प्रेशर बॉलर वरती प्रेशर बॅटर वरती प्रेशर दोन्ही टीम वरती ओ कट केलाय हा विनिंग शॉट आणि अशा प्रकारे काटई संघ पोहोचल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये त्यांचा सामना असेल आता मात्र दातेविषयी त्या ठिकाणी राजू मात्रे यांना आपण सन्मानित करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी संदीपजी भोईर यांना